Now look at here. We have to analyze this beam using the consistent deformation method. काय म्हटलेलं बघा, analyze the beam AB of span 3 meter rest over the another beam BC of 2 meter as shown in the figure below. If 60 kN load act at AB and if 2 meter from the A, find the reaction at support A and C. नीट जर ऑब्झर्व केलं तर ए बी एक कॅन्टिलिव्हर बीम आहे की जो बी सी या कॅन्टिलिव्हरवरती रेस्ट केलेला आहे. बी हा एक मध्ये सपोर्ट त्याला मिळतोय, इथं प्रॉप सपोर्ट मिळतोय. इथं ए पासून 2 मीटर अंतरावरती 60 किलोमीटरचा एक पॉईंट लोड आहे. ए बीचा स्पॅन 3 मीटर आहे, बी सीचा स्पॅन 2 मीटर आहे. रिजिडिटी इथं वेगवेगळे आहे. त्या पर्टिक्युलर बीमची रिजिडिटी जी आहे ती ई आय आहे आणि बी सीची जी आहे त्या ए बीच्या हाफ आहे, ई आय बाय 2 आहे. नाव इफ यू कन्सिडर हिअर तर बी जो सपोर्ट आहे तिथे एक रिॲक्शन आर बी तयार होईल. नाव इफ यू फाइंड आउट द static indeterminacy of this given structure, here there are the three unknowns, here there are the three unknowns, and here one reaction is there. Total 7 unknowns are there. Now let us simplify these terms by applying the compatibility condition. इथं compatibility condition काय अप्लाय केलेली आहे, let us see here. इथं फिगर मध्ये दिसते ही रिॲक्शन आर बी आहे ते आपण रिडंडंट कन्सिडर करणार आहोत. हे रिडंडंट जे आहे ते आपण पहिल्यांदा रिमूव्ह करूयात. मग काय होईल, ए बी साठी हा एक कॅन्टिलिव्हर बीम तयार होईल की जो डिटर्मिनेट स्ट्रक्चर असेल. त्यानंतर लोड रिमूव्ह करू आणि रिडंडंट अप्लाय करू. रिडंडंट 2 डायरेक्शन मध्ये अप्लाय होणार इथं, कारण का तर इथं रिॲक्शन जी आहे ए बी साठी व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये आहे आणि बी सी साठी ती व्हर्टिकल डाउनवर्ड डायरेक्शन साठी आहे. म्हणजे इथं हे डाउनवर्ड आहे आणि ए बी साठी अपवर्ड आहे. इथं रिडंडंट 2 ठिकाणी अप्लाय होतोय, ए बी आणि बी सी. अशा कंडिशनसाठी आपल्याला काय करायचं तर इथं कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन यूज करायची. आता इथं सपोर्ट असल्यामुळे इथं डिफ्लेक्शन ऍक्च्युअली होणार नाही, पण आपण हे सिम्प्लिफिकेशनसाठी रिडंडंट रिमूव्ह केला आणि मग डिफ्लेक्शन फाइंड आउट केलं ड्यू टू द एक्सटर्नल लोड अँड ड्यू टू द रिडंडंट. आणि इथं असणारे ह्या तिन्ही डिफ्लेक्शनची बेरीज काय असणार तर 0 असणार. लेटेस्ट सी, लेटेस्ट कॅल्क्युलेट दिस. Now let us find out first of all the deflection due to the 60 kN load at part AB. AB या पार्ट वरती 60 kN चा लोड जो आहे त्याच्यामुळे होत असणार डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचं. हा स्पॅन ए असेल तर हा स्पॅन बी असेल. आपल्याला माहिती आहे अशा टाईपचं जर लोडिंग कंडिशन असेल तर डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला काय आहे तर डब्ल्यू ए क्यूब अपॉन 3 आय प्लस डब्ल्यू ए स्क्वेअर बी अपॉन 2 ई आय. डब्ल्यू इज द पॉइंट लोड and A is the span AB. Sorry, the span A is 2 meter, 2 square 2 raised to 3 divided by 3 EI plus 60 into 2 square with into 1 divided by 2 EI. Now by simplifying this one, you'll be getting what deflection at point B, which is caused due to the external load. किती आलेला आहे ते 280, which is vertically downward. हा पहिलं डिफ्लेक्शन आपण फाइंड आउट केलं फॉर द लोकेशन B. Now similarly remove the external load and apply the redundant. Redundant RB इथं अप्लाय केलेलं आहे आणि त्याच्यामुळे AB वरती होणार डिफ्लेक्शन काढलेलं आहे. फ्री एंडला डिफ्लेक्शन पॉईंट लोड जर असेल तर काय आहे तर डब्ल्यू एल क्यूब अपॉन 3 आहे. डब्ल्यू इथं आरबी आहे, आरबी इंटू 3चं स्क्वेअर डिवाइड बाय 3 ई आहे. नाव बाय सिम्प्लिफाइंग दिस वन यू विल बी गेटिंग व्हॉट 9 आरबी अपॉन ई आय. 9 आरबी अपॉन ई आय. इथे क्यूब पाहिजे तर स्क्वेअर झाले. तसंच हे डिफ्लेक्शन जे आहे फॉर द स्पॅन बी सी, पार्ट बी सी साठी फाइंड आउट करायचं आहे. रिडंडंट आरबी जो आहे तो व्हर्टिकली डाउनवर्ड अप्लाय करायचा आहे ऍट पॉईंट बी. इथं परत एकदा डब्ल्यू एल क्यू अपॉन 3 आहे, डब्ल्यू परत आरबी आहे आणि एल किती आहे ह्या बी सीचा तर 2 मीटर आहे. 2चा क्यूब डिवाइड बाय 3 ई आय. तर ई आय ची टर्म जी आहे इथं किती आहे ई आय इज ई आय बाय 2. ई आय बाय 2चा अर्थ काय तर 0.5 ई आय, 0.5 ई आय. मग हे सिम्प्लिफाय केलं की डिफ्लेक्शन किती आलं इथं तर 5.33 आरबी. इथं किती आलं तर 9 आरबी आणि वरती किती आलं होतं तर 280 आरबी. 280 आरबी हे व्हर्टिकली डाउनवर्ड होतं.
हे व्हर्टिकली अपवर्ड आहे आणि हे व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. जे जे व्हर्टिकली डाऊनवर्ड आहेत त्यांना आपण हे निगेटिव्ह साईन दिलेलं आहे आणि जे व्हर्टिकली अपवर्ड आहे त्याला आपण पॉझिटिव्ह साईन दिलेलं आहे. मग बाय सिम्प्लिफाईंग दिस वन, नाव आरबीचे जे टर्म आहे हे ईआयची जी टर्म आहे ती काय होईल, इक्वल टूच्या त्या साईडला गेल्यानंतर ही झिरो होईल. ही टर्म काय होईल, झिरो होईल. आरबीची टर्म काय होईल, या दोन्हीचं ऍडिशन करा आणि कॉन्स्टंट टर्मला त्यांनी डिवाइड करून घ्या. विल बी गेटिंग रिॲक्शन आरबी. त्याच्यावरून काय मिळेल आपल्याला, रिॲक्शन आरबी मिळेल. किती आली, 76.29 किलो न्यूटन, 76.29 ही रिॲक्शन आरबी मिळाली. त्याच्यावरून इथं रिॲक्शन आर ए काढू शकतो आपण. ॲज वी नो दॅट समेशन एफ वाय इज इक्वल टू 0, आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 60. आरबीची व्हॅल्यू माहिती आहे 76.29. जे इक्वल टू जे या साईडला घेतलं की ते मायनस होईल, म्हणजे रिॲक्शन आर ए व्हर्टिकली अपवर्ड नसून ती काय आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. तसंच मुवमेंट ॲट पॉईंट ए काढू शकतो आपण. कसं काढणार, हे 60 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 2, हे 60 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे आपल्याकडे, हे 2 आहे. याच्यामुळे हे क्लॉकवाईज मुवमेंट तयार होते. या रिॲक्शन आरबी मुळे होत असणारी मुवमेंट अँटी क्लॉकवाईज आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स 3 आहे. हे सिम्प्लिफाय केले की रिॲक्शन आर ए किती आली, -108.87. मायनस साईन काय इंडिकेट करत आहे की मुवमेंट जी आहे ती इथं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आहे. मुवमेंट इज इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे इथं आपण काय काय फाइंड आउट केलं, रिॲक्शन आणि मुवमेंट इथलं फाइंड आउट केलं. आणखीन आपल्याला इकडच्या एंडची रिॲक्शन फाइंड आउट करायची, मुवमेंट फाइंड आउट करायची. रिॲक्शन ॲट पॉईंट आरसी काय असणार आहे, इथं दुसरं कुठलं लोडिंगच नाहीये. याचा अर्थ काय, समेशन एफ वाय केले की आपण हे व्हर्टिकल डाऊनवर आहे, रिॲक्शन आर ए व्हर्टिकल, रिॲक्शन आर सी व्हर्टिकली अपवर्ड असणार आहे. म्हणून काय होणार आहे, रिॲक्शन आर सी इज इक्वल टू रिॲक्शन आर बी इज इक्वल टू 76.29. आणि मुवमेंट ॲट सी काय होणार आहे की रिॲक्शन इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, म्हणजे 76.29 इंटू 2. इथं होणार असणारी मुवमेंट अँटी क्लॉकवाईज आहे. इट मीन्स दॅट इक्वल अँड अपोजिट मुवमेंट विल बी क्रिएटिंग ॲट पॉईंट सी. किती आहे, -152.89 किलो न्यूटन मीटर. म्हणजे आपल्याला हे स्ट्रक्चर जे होतं ते इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर होतं. आपल्या सिम्प्लिफिकेशनसाठी आपण काय केलं तर रिडंडंट आरबी कन्सिडर केला, तो रिमूव्ह केला. एक्सटर्नल लोडमुळं इथं होत असणारं डिफ्लेक्शन पहिल्यांदा फाइंड आउट केलं. त्यानंतर रिडंडंट आरबीमुळं एबी या पार्टमध्ये होत असणारं डिफ्लेक्शन फाइंड आउट केलं. परत आरबीमुळं बीसी या पोर्शनमध्ये होत असणारं डिफ्लेक्शन फाइंड आउट केलं. इथं होत असणाऱ्या ह्या तिन्ही डिफ्लेक्शनची बेरीज घेतली आणि ती बेरीज इज इक्वल टू 0 असेल. मग त्याच्यावरनं काय मिळेल तुम्हाला, पहिल्यांदा रिॲक्शन आरबी मिळेल. रिॲक्शन आरबी कन्सिडर करून एबी पार्टसाठीचे जे काय अननोन आहे ते काढायचे. परत आरबी कन्सिडर करून बीसी या पार्टचे जे काय अननोन आहे ते फाइंड आउट करायचे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, तर जे काय अननोन्स आहेत फॉर द सच काइंड ऑफ अन बीम, आणि जिथं ईआयच्या व्हॅल्यू वेगळ्या असतात तर कॅल्क्युलेशनमध्ये जे काही डिफ्लेक्शनचे फॉर्म्युले वगैरे आपले आहेत, जसं की इथं आपण कन्सिडर केलं बीसी या पार्टसाठी ईआयची व्हॅल्यू जी आहे ती EI/2 आहे, म्हणून इथं 0.5 EI आहे. जिथं फॉर्म्युलामध्ये ईआयची व्हॅल्यूज वेगवेगळ्या असतील तर ते कन्सिडर करावं लागते. Now look at over here another problem. A prop cantilever reaction. Calculate the prop cantilever reaction for the prop cantilever shown in the figure. आता इथं बघा, A to C हा EI जो आहे तो ट्वाइस आहे आणि B to C हा सिंगल EI आहे. A to C मध्ये 30 किलोमीटरचा पॉइंट लोड आहे ॲट सेंटर आणि B to C मध्ये 15 किलोमीटर पर मीटरचा यूरियल आहे. टोटल स्पॅन ऑफ कॅन्टिलेवर इज 4 मीटर. नाव लेट अस कन्सिडर, हा जो बीम आहे इथं दाखवताना राहिलेला आहे, इथं काय पाहिजे, इट शुड बी अ प्रॉप सपोर्ट ओव्हर हियर. प्रॉप कॅन्टिलिव्हर आहे ना, मग आपल्याला प्रॉप रिॲक्शन आरबी काढायचे. हियर द रिॲक्शन आरबी, टू वर्कआउट द रिॲक्शन आरबी. मग आता स्टॅटिक याची इनडिटर्मिनेसी किती असणार आहे, ॲज वी नो दॅट प्रॉप कॅन्टिलिव्हर बीम जर असेल, फिक्स एंडला 3 अननोन असतात आणि प्रॉप रिॲक्शनला 1 अननोन असतात. सो 4 अननोन असतात. 4 minus 3 it becomes a 1. Static indeterminacy 1. Let us consider the RB is the redundant. Now remove the redundant and get release structure or the determinate structure. Determinate structure कसं होईल, तर हा कॅन्टिलिव्हर बीम होईल ॲज लाईक दिस वन. आता इथं आपल्याला फॉर्म्युले यूज करता येणार नाहीत, कारण का तर ईआयच्या व्हॅल्यूज जे आहेत ते इथं वेगवेगळे आहेत. त्यासाठी आपल्याला इथं मुवमेंट डायग्राम ड्रॉ करायला लागेल आणि मगच त्याचं डिफ्लेक्शन मुवमेंट एरिया मेथडने आपण फाइंड आउट करू शकतो.
मग आता मुवमेंट ॲट पॉईंट बी, फ्री एंडला नेहमी मुवमेंट 0 असते कॅन्टिलिव्हरच्या. सी ला असणारी मुवमेंट बघा काय होणार आहे. हा 15 किलोमीटरचा लोड आहे, 15 इंटू स्पॅन इज 2, आणि तो जो काही 15चा पॉईंट लोड कन्वर्ट होईल तो कुठे ऍक्ट होणार आहे, तर हा जो काही स्पॅन आहे त्या स्पॅनच्या निम्म्या अंतरावरती, म्हणजे 1 मीटरवरती, म्हणून हे 1, हे झाले 30 किलोमीटर मीटर. तसंच आता मुवमेंट ॲट पॉईंट ए घ्यायची आपल्याला. परत एकदा हे युडिलमुळे होत असणारे मुवमेंट 15 इंटू 2. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स बघा, ए पासून किती होणार आहे, तर हे 1 मीटर, हे 1 मीटर आणि इथले परत 1 मीटर, असे एकूण हे टोटल 3 मीटर होईल, म्हणून हे 3 मीटर झाले. 30 मुळे होत असणारे मुवमेंट किती आहे, तर 30 किलोमीटरच्या पॉईंट रोडमुळे, तर 30 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स इज 1 ओव्हर हिअर. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला कन्सिडर करायचं. हे कॅल्क्युलेट केलं की किती आलेलं आहे, 120 किलोमीटर मीटर. वन्स यू हॅव कॅल्क्युलेटेड दिस मुवमेंट, याच्यावरनं आपण मुवमेंट डायग्राम ड्रॉ करू शकतो. याची मुवमेंट डायग्राम बघा कशी होईल, इथं 0, इथं 30 आणि इथं 120 किलोमीटर मीटर, ही मुवमेंट डायग्राम आहे. याच्यावरनं आपल्याला एम अपॉन आय डायग्राम काढायची. एम अपॉन आय, आय जी आहे एसी या पोर्शनसाठी ट्वाइस आय आहे, आणि बीसी या पोर्शनसाठी जे आयची व्हॅल्यू आहे तशी राहणार आहे. म्हणजे हे 30 आहे तसं राहील. आता इथं आय ने डिवाइड केलं म्हणजे काय होणार, इथून ही टर्म जी आहे बी एसी या टर्म मध्ये, एसीच्या या टर्म मध्ये इथं असणारी ही जी व्हॅल्यू आहे आय बाय एम अपॉन आय, म्हणजे 120 भागिले 2i, ट्वाइस आय आहे ना इथं, म्हणून हे 60 झाले, निम्मे झाले त्याच्यात. तसंच हे 30 आहे तर इथं हे 15 झाले, म्हणजे निम्म्याने कमी झालं. मग ही डायग्राम कन्सिडर करायची. कुठली डायग्राम, एम अपॉन आय डायग्राम. आणि ह्या डायग्रामवरून आपल्याला काय करायचंय, तर डिफ्लेक्शन आपल्याला वर्कआउट करायचं. नाव लेट अस वर्क आउट द डिफ्लेक्शन. ॲज वी नो दॅट डिफ्लेक्शन इज इक्वल टू वॉट, एरिया इंटू एक्स बार 1 अपॉन ई आय. 1 अपॉन ई आय आपण इथे घेतलेलं आहे. आता एरिया फर्स्ट पोर्शन जो आहे हा जो आहे तो कसला आहे, पॅराबोलिक कर्व आहे. कारण का तर वरती युडियल होतं. हा जो कर्व आहे तो कसला आहे, दिस वन इज द पॅराबोलिक कर्व. मग त्याचा एरिया काय असतो, 1/3 स्पॅन इंटू हाईट. स्पॅन इथं किती आपल्यासाठी, तर हा 2 मीटरचा स्पॅन आहे, आणि हाईट म्हणजे इथं काय 30, म्हणून काय झालं 1/3 ऑफ 2 इंटू 30. आणि ते ऍक्ट कुठं होतं, अपेक्स पासून जर आपल्याला ते मोजायचं असेल तर याचा जो सी जी असतो हा कुठे ऍक्ट होतो, इथून हे अंतर जे असतं ते किती असणार आहे, दिस इज नथिंग बट 3/4 ऑफ स्पॅन, 3/4 ऑफ 2. दिस इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द सी जी ऑफ दॅट पर्टिक्युलर फिगर, किंवा अपेक्स पासून त्या सी जीचं लोकेशन आहे. हे झालं काय, तर पहिला ह्या पॅराबोलिक पोर्शनसाठी. नेक्स्ट आहे हा सेकंड एरिया रेक्टँग्युलर, त्याची लांबी आणि रुंदी असणार आहे. हे जे आहे ते 15 आहे, आणि हे जे आहे ते 2 मीटर आहे, म्हणून काय झालेलं आहे 2 इंटू 15. आणि याचं सी जीचं लोकेशन कुठून बी पासून आपल्याला मोजायचं. म्हणजे बघा काय काय होणार आहे, 2 म्हणजे बी पासून सीचं अंतर 2 प्लस ए सीच्या निम्म्यावरती म्हणजे 1 मीटरवरती, म्हणजे एकूण अंतर किती झालं तर 3 मीटर, 3 मीटर झालं. त्यानंतर राहिलेला हा ट्रायंग्युलर पोर्शन खालचा, हा ट्रायंग्युलर पोर्शन, त्याचा एरिया काय असणार आहे, 1/2 लेंथ इंटू हाईट. आता ऑलरेडी वी हॅव कन्सिडर या 60 पैकी हे 15 आपण इथं कन्सिडर केलेले आहेत, या पोर्शन मध्ये 15 कन्सिडर झालेले आहेत. म्हणजे किती राहिले इथं, हे 45 राहिले शिल्लक. हे किती राहिले, 45 शिल्लक राहिले. म्हणजे 1/2 एल इंटू 45 होणार. एल म्हणजे इथं 2 मीटर आहे. आता ह्याचा सी जी कुठं असतो, अपेक्स पासून जर मोजला, अपेक्स म्हणजे या फेस पासून जर मोजला तर 2/3 ऑफ द स्पॅन असतो, 2/3 ऑफ स्पॅन म्हणजे किती, 2. आणि हे प्लस आपल्याला हे 2 ऍड करायला लागेल त्यामध्ये, 2/3 ऑफ 2 प्लस 2. बी पासून मोजायचं आपल्याला, नंतर कुठून मोजायचं, बी पासून मोजायचं, प्लस हे 2 ऍड करायला लागतील. असं करून हे काय होईल, हे डिस्टन्स कम्प्लीट होईल. आता हे सिम्प्लिफाय करा, हे सगळ्या टर्म जे आहेत त्या, आणि याच्यावरनं काय मिळेल आपल्याला, डिफ्लेक्शन ऍट पॉईंट बी विच इज कॉज ड्यू टू द एक्सटर्नल लोड. त्याच्यावरती असणारे एक्सटर्नल लोडमुळे हे डिफ्लेक्शन आहे, ते वर्टिकली डाउनवर्ड असणार. नाही, once you have calculated this deflection, next step is that we have to
apply the compatibility condition. Redundant एक apply करायचं राहील आपला redundant. Now look at here. Now redundant apply केला इथं RB. External load जो होता तो रिमूव्ह केला. एक्सटर्नल लोड रिमूव्ह केला आणि रिडंडंट अप्लाय केला. आता मोमेंट बघा, मोमेंट डायग्राम काय येणार आहे? मोमेंट ॲट 3 and 0 असणार आहे. मोमेंट ॲट सी काय होणार आहे? RB into 2 म्हणजे 2RB झालं. मोमेंट ॲट ए काय येणार आहे? तर RB into 4 म्हणून काय होणार आहे इथं? हे 4RB. दिस व्हॅल्यू विल बी 4RB ओव्हर हियर. या ठिकाणी ही 4RB झाली, व्हॅल्यू 4RB झाली. ही मोमेंट डायग्राम आहे आणि या मोमेंट डायग्राम वरून आपण परत काय करतो? M upon I डायग्राम म्हणजे काय करणार? AC या पोर्शन मध्ये जी काय व्हॅल्यू आहे त्याला डिवाइड बाय ट्वाइस करणार, कारण का ट्वाइस EI आहे म्हणून काय झालं? हे 4RB चं 2RB झालं आणि इथल्या 2RB चं हे RB झालं आणि बाकीचे इथल्या टर्म्स आहेत सर. हा पोर्शन जो आहे तो पॅराबोलिक आहे, हा रेक्टँग्युलर आहे आणि हा ट्रायंग्युलर आहे. नाव लेट अस कन्सिडर वन बाय वन. एक एक फिगर आपण कन्सिडर करूयात आणि त्याच्यानुसार ह्या डिफ्लेक्शन साठी हे फॉर्म्युला यूज करूयात. आता डिफ्लेक्शन ॲट पॉईंट बी काढायचं आहे. बी पासून एरिया मग अशी सारखंच एरिया काय होणार आहे? हे 1/3 पाहिजे. 1/3 चुकून झाले. 1/3 ऑफ 2 into 2RB आणि 2/3 ऑफ 2 याच्या 2/3 वरती असणार. याचा एरिया काय असणार आहे? रेक्टँगलचा 2 into RB into 3 आणि ह्या ट्रायंगलचा एरिया काय असणार आहे? 1/2 2 into RB into 2/3 ऑफ 2 plus 2. मग अशी सारखं डिस्टन्सेस आहेत. आता हे सिम्प्लिफाय केलं की काय मिळतंय? आरबीच्या फॉर्म मध्ये डिफ्लेक्शन ॲट पॉईंट बी मिळतं, की जी काय असणार आहे? व्हर्टिकली अपवर्ड असणार आहे. एकदा डिफ्लेक्शन आपल्याला मिळाले व्हर्टिकली अपवर्ड आणि डाऊनवर्ड, विच इज कॉल्ड ड्यू टू द एक्सटर्नल लोड अँड रिडंडंट. एक्सटर्नल लोड आणि रिडंडंट आपण हे फाइंड आउट केलेले आहे. हे आलेलं आहे. मग काय एक्सटर्नल लोड मुळेचं डिफ्लेक्शन आणि रिडंडंट मुळेचं डिफ्लेक्शन यांची बेरीज काय असणार आहे? तर 0 असणार आहे. म्हणजे किती होतं? -170 12 RB इक्वल टू 0. याच्यावरनं हे EI ची टर्म जी आहे ती या साईडला घेतली 0 होते. रिॲक्शन RB किती आलं तर इथं 22.5. म्हणजे रिॲक्शन RB फॉर दिस कॅन्टिलिव्हर बीम किती आला तर 22.5. बाकीचे अननोन जे आहेत ते आपण फाइंड आउट करू शकतो, पण आपल्याला इथं फक्त रिॲक्शन RB फाइंड आउट करायला विचारली होती. त्यानुसार आपण ही रिॲक्शन RB जे आहे इथं वर्कआउट केली. म्हणजे EIचे जर टर्म वेगवेगळ्या जर असतील, EI म्हणजे हे ट्वाइस आय, हे सिंगल आय, अशा जर कंडिशन असतील तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागतं? तर मोमेंट डायग्राम काढायला लागते, त्याच्यावरनं M upon I डायग्राम काढायला लागते. मोमेंट एरिया मेथडनुसार हा फॉर्म्युला डिफ्लेक्शनचा यूज करायला लागतो आणि त्याच्यावर डिफ्लेक्शन हे वर्कआउट करायला लागतं आणि मग त्या दोन्ही डिफ्लेक्शनची बेरीज आपल्याला कॉम्पॅबिलिटी कंडिशननुसार आपण 0 कन्सिडर करतो आणि याच्यावरून आपल्याला त्या व्हॅल्यू जे आहे ते अननोन जे आहे ते मिळून जातात. हे आतापर्यंत आपण कॅन्टिलिव्हर बीमसाठी जे वेगवेगळे प्रॉब्लेम आज डिस्कस केले. आता आपण फिक्स बीमसाठी आपण नवीन प्रॉब्लेम जे आहे ते फिक्स बीमवरती डिस्कस करणार आहोत. नाव लुक ॲट दिस beam. Analyze the fixed beam as shown in the figure. Draw the SFD and BMD using the consistent deformation method. फिक्स बीम दिलेला आहे, 6 मीटरचा स्पॅन आहे, दोन्ही एंडला हे एंड फिक्स बीम आहेत म्हणजे दोन्ही एंड फिक्स असणार आहेत. त्याच्यावरती असणारा UDL आहे 2 किलोन्यूटन पर मीटरचा. मग आता याच्यामध्ये याची स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी पहिल्यांदा आपल्याला वर्कआउट करायला लागते आणि मग याच्यावरनं आपल्याला काय करता येतं? तर जे काय अननोन आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. पहिल्यांदा स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी कसं काढतो आपण? आपल्याला माहिती आहे की इथं कुठल्या कुठल्या रिॲक्शन असतात. एक व्हर्टिकल असते, एक हॉरिझॉन्टल असते आणि एक रेजिस्टिंग मोमेंट असते. हे असे 3 अननोन असतात. असे 3 अननोन असतात. म्हणजे 3 इकडचे आणि हे 3 इकडचे, एकूण 6 अननोन झाले. 6 - 3 इट बिकम्स अ 3. स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी किती झाली याची? BS किती झाली? 3. पण इथं 2 कसं लिहिलेलं आहे? तर याच्यामध्ये ह्या पर्टिक्युलर फिगर जर आपण नीट बघितली तर इथं फक्त UDL आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. याच्यावरती कुठलाही असा इन्क्लाइन फोर्स नाहीये किंवा इन्क्लाइन लोड नाहीये. त्याच्यामुळे याच्यामध्ये हॉरिझॉन्टल रिॲक्शन तयार होणार नाही. म्हणजे दोन्हीकडे पण हॉरिझॉन्टल रिॲक्शन तयार होणार नाहीत. हॉरिझॉन्टल रिॲक्शन जर नसतील तर मग जिथं आपण हे 3 पकडत होतो तर तिथं फक्त 2च येणार, एक व्हर्टिकल रिॲक्शन आणि एक मुवमेंट. व्हर्टिकल रिॲक्शन आणि मुवमेंट असे 2च
अननोन असतील. म्हणजे काय होणार आपल्याकडे नंबर ऑफ अननोन्स आर 4 मायनस इक्विलिब्रियम इक्वेशन मध्ये आपण आता 3च्या ऐवजी 2च पकडणार. समेशन एफ वाय त्याच्यामध्ये पकडणार आणि सम ऑफ ऑल मुवमेंट त्याच्यामध्ये पकडणार. समेशन एफ एक्स पकडणार नाही. मग अशा केसमध्ये 2च जर इक्विलिब्रियम इक्वेशन जर पकडली तर 4 minus 2 it becomes a 2. म्हणजे स्टॅटिक इनडिटर्मिनसी फॉर द दिस फिक्स बीम इज 2. आपल्या सिम्प्लिफिकेशनसाठी आपण हे अशा पद्धतीने कन्सिडर केलं. मग आता हे 2 काय झालं स्टॅटिक इनडिटर्मिनसी. आतापर्यंत प्रॉप कॅन्टिलिव्हर बीम मध्ये 1 येत होती, फिक्स बीम मध्ये आता 2 येते. म्हणजे आपल्याकडे आता रिडंडंट किती आहेत तर 2 आहेत. मग आपण रिडंडंट कुठले पकडूयात. नाव लेट अस कन्सिडर दिस रिएक्शन RB and this fixed movement MB. These are the two redundants. हे दोन आपले काय आहेत तर रिडंडंट्स आहेत. आणि आपण लास्ट टाइम एक नोट लिहून घेतली होती. काय म्हटलं होतं आपण की ज्यावेळेस रिडंडंट रिॲक्शन असते त्यावेळेस तिथं आपण काय काढायचं असतं तर डिफ्लेक्शन काढायचं असतं. तिथं आपण काय करतो तर डिफ्लेक्शन फाइंड आउट करतो. आणि जिथं आपल्याला मोमेंट आपण रिडंडंट करतो तर त्या ठिकाणी आपल्याला स्लोप काढायचा असतो. स्लोप म्हणजे काय तर थिटा काढायला. रिॲक्शनसाठी काय करायचं डिफ्लेक्शन काढायचं आणि मुवमेंटसाठी काय करायचं तर स्लोप काढायचं. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू जिथं आपल्याला या केसमध्ये वर्कआउट करायला लागते. बाकीची प्रोसिजर आहे तशीच असणार आहे. बाकीची मेथोडॉलॉजी आहे तशीच आहे. काय म्हणतो आपण रिमूव्ह द रिडंडंट फ्रॉम द स्ट्रक्चर अँड गेट द रिलीज स्ट्रक्चर ऑर द डिटरमिनंट स्ट्रक्चर. म्हणजे जसं आपण अगोदर करत होतो तशी तीच मेथड आहे. म्हणजे काय केलं आपण रिॲक्शन RB आणि MB हे रिमूव्ह केले. मग आता राहिलेला जो बीम आहे दॅट इज नथिंग बट व्हॉट युअर कॅन्टिलिव्हर बीम. आणि जे काय असतं तर डिटरमिनंट बीम असतो. आता ह्या एक्सटर्नल लोडमुळे याच्यावरती एक्सटर्नल लोड काय आहे तर UDL आहे 2 किलोन्यूटन पर मीटरचे. याच्यामुळे होत असणारं डिफ्लेक्शन ऍट पॉईंट बी काय आहे तर RB सॉरी YB. आणि स्लोप जो आहे तो काय आहे तर थिटा बी. आता थिटा बी जो आहे तो नेहमी कसा मोजला जातो. इट इज मेजर्ड फ्रॉम द हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल पासून याचा जो काय होणारा अँगल आहे तो असा मोजला जातो. आणि हे रोटेशन कसं होते बघा इकडून इकडं त्याचे रोटेशन होते. इट मीन्स दॅट इट इज अ क्लॉकवाइज मुवमेंट. इट इज अ क्लॉकवाइज मुवमेंट. मग हे डिफ्लेक्शन जे आहे YB आणि थिटा बी मग काय आहे तर WL/4/8EI. आपल्याला माहिती आहे की UDL जर असेल तर डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला काय आहे तर WL/4/8EI. W किती आहे 2 आहे. L किती आहे 6 आहे. 6/4/8EI. याचं सिम्प्लिफिकेशन करूयात. लेट अस सिम्प्लिफाय दिस टर्म. टू इंटू 6/4 डिवाइड बाय 8 किती झाले 224. 224 अपॉन EI विच इज व्हर्टिकली डाउनवर्ड. हे जे डिफ्लेक्शन आहे ते व्हर्टिकली डाउनवर्ड आहे. दिस इज द व्हर्टिकली डाउनवर्ड डिफ्लेक्शन. आता स्लोपचा फॉर्म्युला पण आपल्याकडे आहे. UDL जर असेल तर स्लोपचा फॉर्म्युला काय हे डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला होता. डिफ्लेक्शन वरून आपण हे डिफ्लेक्शन वर्कआउट केलं. आता स्लोपचा फॉर्म्युला काय WL/6EI. W किती आहे 2 आहे. स्पॅन किती आहे तर 6 आहे डिवाइड बाय 6EI. आता इथे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून बघूयात. लोड इज 2, स्पॅन इज 6, 6³ डिवाइड बाय अगेन 6 किती आलं 72 अपॉन EI. आता हे डिफ्लेक्शन डाउनवर्ड होतं. रोटेशन आताच आपण बघितलं की हॉरिझॉन्टल पासून त्याला रोटेट कसं होत आहे तर हे क्लॉकवाइज रोटेशन होतं. हे जर डायग्राम जर बघितलं तर अशा पद्धतीने हे क्लॉकवाइज रोटेशन आहे. हे क्लॉकवाइज 72 अपॉन EI हे क्लॉकवाइज रोटेशन आहे. म्हणजे आपण काय काढलं इथं दोन्ही व्हॅल्यूज वर्कआउट केल्या. एक म्हणजे काय काढलं तर स्लोप आणि डिफ्लेक्शन. डिफ्लेक्शन पण फाइंड आउट केलं. डिफ्लेक्शन कशासाठी तर आपण रिडंडंट काय पकडला होता RB. आणि स्लोप थिटा कशासाठी तर आपण मोमेंट MB. हे आपले दोन रिडंडंट आहेत. म्हणून आपल्याला ह्या पर्टिक्युलर लोकेशनला जिथून आपण रिडंडंट रिमूव्ह केले त्या लोकेशनला डिफ्लेक्शन आणि स्लोप दोन्ही आपण वर्कआउट केलेले. ही झाली पहिली स्टेप. नंतरच्या स्टेपमध्ये आता आपण काय करणार आहोत रिमूव्ह द एक्सटर्नल लोड. एक्सटर्नल लोड जो आहे तो सगळा रिमूव्ह करून टाका आणि अप्लाय करा रिडंडंट. आता इथं 2 रिडंडंट आहेत. त्यातला पहिला रिडंडंट आपण करूयात RB. RB म्हणजे रिॲक्शन आपण इथं अप्लाय केली. बाकीचं एक्सटर्नल लोड वगैरे जे होतं ते सगळं रिमूव्ह केलेलं आहे. आता होणारं डिफ्लेक्शन हे व्हर्टिकली अपवर्ड आहे हे लक्षात घ्या.
आता जो स्लोप मोजणार तो हॉरिझॉन्टल पासून मोजायचा आहे, म्हणजे हे जर रोटेशन बघा कसं होणार आहे, असं होणार आहे, म्हणजे हे अँटी क्लॉकवाईज रोटेशन होणार आहे आणि डिफ्लेक्शन हे अपवर्ड आहे, रोटेशन हे अँटी क्लॉकवाईज आहे. आता फ्री एंडला पॉइंट लोड आहे आरबीचा, ह्याच्या केसमध्ये आपल्याला स्लोप आणि डिफ्लेक्शनचे फॉर्म्युले माहिती आहेत. डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला काय असतो, तर डब्ल्यू एल क्यूब अपॉन 3EI असतो, डब्ल्यू एल क्यूब अपॉन 3EI. आणि स्लोपचा फॉर्म्युला काय आहे, तर डब्ल्यू एल स्क्वेअर अपॉन 2EI. आता इथं व्हॅल्यूज पुटअप करा. डब्ल्यू म्हणजे काय, तर आरबी आहे, ती व्हॅल्यू इथं पुटअप केली. एल म्हणजे किती आहे, 6 आहे, जॉइंट बाय 3 आहे, ह्याचं सिम्प्लिफिकेशन किती आलं, 72 आरबी अपॉन EI, विच इज डिफ्लेक्शन अपवर्ड. ह्या फॉर्म्युल्यामध्ये डब्ल्यू एल स्क्वेअर अपॉन 2EI मध्ये डब्ल्यू किती आहे, आरबी आहे, स्पॅन किती आहे, 6 आहे, 6चा स्क्वेअर डिवाइड बाय 2EI. हे सिम्प्लिफाय करा, 18 आरबी अपॉन EI. हे रोटेशन आहे, अँटी क्लॉकवाईज रोटेशन आहे, इथं मगाशी दाखवल्याप्रमाणे हॉरिझॉन्टल लाईन पासून हे जर रोटेशन मोजलं जातं हे अँटी क्लॉकवाईज रोटेशन होतं. म्हणजे आपण काय केलं, तर फर्स्ट रिडंडंट आरबी अप्लाय केला, त्याच्यावरून त्याचे डिफ्लेक्शन आणि स्लोप दोन्ही व्हॅल्यूज ह्या वर्कआउट केल्या. आणि डिफ्लेक्शन आणि स्लोप का वर्कआउट केलं, तर रिडंडंट आपले काय आहेत, रिॲक्शन आणि मोमेंट आहे, म्हणून दोन्ही व्हॅल्यूज स्लोप आणि डिफ्लेक्शन वर्कआउट करायला लागतात. नंतरची स्टेप काय आहे, सेकंड रिडंडंट. नाव द अप्लाय द सेकंड रिडंडंट. सेकंड रिडंडंट काय आहे, मोमेंट ऍट पॉइंट बी आहे. मोमेंट इथं अप्लाय केली एमबी, मोमेंट ऍट बी, फ्री एंडला बाकीचं लोड वगैरे रिमूव्ह केला, पहिला रिडंडंट रिमूव्ह केला, फक्त सेकंड रिडंडंट एमबी इथं अप्लाय केलेला. आता फ्री कॅन्टिलिव्हरच्या फ्री एंडला एक्सटर्नल मुवमेंट जर असेल तर स्लोप आणि डिफ्लेक्शनचे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला काय, एम एल स्क्वेअर अपॉन 2EI, आणि स्लोपचा फॉर्म्युला काय, तर एम एल अपॉन EI. आता एम म्हणजे इथं एमबी आहे, एल म्हणजे 6 आहे, 6चा स्क्वेअर डिवाइड बाय 2EI, हे 18 MB अपॉन EI झालं. आणि हे जे आहे राहिलेलं जे आहे हे ज्याच्यामध्ये काय होतंय, स्लोप जो आहे तो काय आहे, एम एल अपॉन EI, म्हणजे एम किती आपल्याकडे 6, सॉरी स्पॅन 6 आहे, MB अपॉन EI. आता इथं रोटेशन बघा, हॉरिझॉन्टल पासून हे क्लॉकवाईज रोटेट होत आहे, म्हणून हे क्लॉकवाईज रोटेशन आपण कन्सिडर करणार आहोत, हे क्लॉकवाईज रोटेशन. आणि डिफ्लेक्शन जे आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. आता हे डिफ्लेक्शन आणि स्लोप आपण 3 कंडिशनसाठी वर्कआउट केले, एक्सटर्नल लोडसाठी, रिडंडंट फर्स्टसाठी, रिडंडंट सेकंडसाठी स्लोप आणि डिफ्लेक्शन फाइंड आउट केले. नाव अप्लाय द कॉम्पॅबिलिटी कंडिशन. आता पहिली कॉम्पॅबिलिटी कंडिशन काय आपली, तर समेशन ऑफ ऑल द डिफ्लेक्शन ऍट दॅट पर्टिक्युलर लोकेशन इज इक्वल टू 0. कारण का, तर सपोर्ट बी जो आहे तो फिक्स सपोर्ट आहे, फिक्स सपोर्ट कधी हलत नाही, त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन होऊ शकत नाही. म्हणजे काय होणार आहे, तर डिफ्लेक्शन विच इज कॉल्ड ड्यू टू द एक्सटर्नल लोड, जे व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे म्हणून मायनस पकडलेलं आहे. डिफ्लेक्शन विच इज कॉल्ड ड्यू टू द रिडंडंट वन, जे व्हर्टिकली अपवर्ड होतं त्यामुळे ते प्लस पकडलेलं आहे. मायनस डिफ्लेक्शन विच इज कॉल्ड ड्यू टू द सेकंड रिडंडंट, जे व्हर्टिकली डाऊनवर्ड होतं म्हणून ते मायनस पकडलेलं आहे. आता हे तो व्हॅल्यूज फक्त सिम्पली पुटअप केलेले आहेत. -224 डिवाइड बाय EI, 72 आरबी अपॉन EI, आणि -18 MB अपॉन EI इज इक्वल टू 0. EI ची टर्म या साईडला इक्वल टू या साईडला घेतली की ती 0 होईल. मग एक इक्वेशन तुम्हाला इथं अवेलेबल होईल, जे काय आहे, -224 प्लस 72 आरबी मायनस 18 MB इज इक्वल टू 0. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. दिस इज इक्वेशन नंबर 1. नाव अप्लाय द सेकंड कॉम्पॅबिलिटी कंडिशन. इथं ही सेकंड कॉम्पॅबिलिटी कंडिशन आहे. ही कॉम्पॅबिलिटी कंडिशन काय आहे, तर थीटा बद्दलची आहे, म्हणजे जे काही रोटेशन होत आहे त्या पर्टिक्युलर लोकेशनला बीला, तर ते 0 आहे. जसं डिफ्लेक्शन 0 आहे, आता फिक्स एंड आहे म्हणजे तिथं डिफ्लेक्शन होत नाही, म्हणजे तिथं रोटेशन पण होत नाही. म्हणजेच काय होणार आहे, थीटा बी विच इज कॉल्ड ड्यू टू द एक्सटर्नल लोड मायनस थीटा बी विच इज कॉल्ड ड्यू टू द फर्स्ट रिडंडंट, थीटा बी विच इज कॉल्ड ड्यू टू द सेकंड रिडंडंट. जे क्लॉकवाईज होते ते पॉझिटिव्ह घेतले, जे अँटी क्लॉकवाईज होते ते निगेटिव्ह घेतले. मग इथं फक्त फर्स्ट रिडंडंटमुळे अँटी क्लॉकवाईज होतं, ते फक्त निगेटिव्ह घेतलेलं. मग सिम्प्लिफाय करा, व्हॅल्यूज फक्त सिम्पल याच्यामध्ये पुटअप करा, 72 अपॉन EI मायनस 18 आरबी अपॉन EI प्लस 6 MB अपॉन EI इज इक्वल टू 0. याच्यावरनं इक्वेशन नंबर 2 मिळते. आता ह्या इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये काय अननोन आहेत, आरबी आणि एमबी हे 2 अननोन आहेत, आणि 2 अननोन आणि 2 इक्वेशन असतील तर आपण ते सॉल्व्ह करू शकतो. मग हे सॉल्व्ह करून आपल्याला काय मिळेल, विल बी गेटिंग द रिॲक्शन
आरबी अँड एमबी की जे किती आलेले आहेत हे बघा इथं सॉल्व्ह केलेलं आहे. सबस्टिट्यूट इक्वेशन नंबर 3 इथं काय केलं बघा, मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2/3 आता 3 न गुणाकार केलेला आहे आणि त्यातनं काय वजा केलेलं आहे तर इक्वेशन नंबर 1 वजा केलेलं आहे. त्याच्यावरनं काय मिळालं, रिॲक्शन आरबी 6 आणि रिॲक्शन एमबी 6 दोन्ही व्हॅल्यूज 6 मिळाले किलो न्यूटन मीटर आणि किलो न्यूटन. त्याच्यावरनं समेशन एफ वाय समेशन ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस रिॲक्शन आर ए प्लस रिॲक्शन आर बी इज इक्वल टू युडिएल कितीचा आहे आपला 6x2 म्हणजे 12चा आहे. रिॲक्शन आर ए आरबी आपण काढली 6 म्हणजे रिॲक्शन आर ए किती राहणार 6 राहणार. मोमेंट ऍट ए कशी काढणार 6 मायनस 6 इंटू 6 हे काय केलेलं आहे तर रिॲक्शन इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स प्लस युडिएल 2 इंटू 6 इंटू 3 युडिएलचं कन्व्हर्जन पॉईंट लोड मध्ये आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे मोमेंट ऍट ए पण किती येणार 6 येणार. आणि हे जे 6 आहे ते काय आहे तर मोमेंट ऍट बी आहे. मोमेंट ऍट बी आपण 6 घेतली होती. मोमेंटला परपेंडिक्युलर डिस्टन्स असत नाही म्हणून काय झालेलं आहे आता ह्या फिक्स एंड मोमेंट आहेत 6 आणि 6 ए ला पण आणि बी ला पण म्हणून ही फिक्स मोमेंट जी आहे ती अशी येणार आहे. आणि याच्यावरती ओव्हरलॅप काय केली जाईल तर सिम्पली सपोर्टेड बीमची मोमेंट जी आहे ती जी काय असणार आहे युडिएल मुळे तयार होत असणारी मोमेंट डब्ल्यू एल स्क्वेअर अपॉन 8 आपल्याला माहिती आहे डब्ल्यू किती आहे 2 आहे एल किती होता आपला स्पॅन 6 होता डिवाइड बाय 8 एल स्क्वेअर अपॉन 8 हे सॉल्व्ह केले की 9 आलं. हे 9चं जे आहे ते पॅराबोलिक कर्व येणार युडिएलचं हे सिम्पली सपोर्टेडचं आहे आणि हे 6चे जे आहे हे फिक्स एंडचं आहे मुवमेंट. आता याच्यामध्ये जो काही अनकॉमन पोर्शन जो आहे दॅट इज नथिंग बट अवर ऍक्च्युअल बेंडिंग मोमेंट डायग्राम. म्हणजे इथं जे मी हॅच करतोय ती म्हणजे ऍक्च्युअल तुमची बेंडिंग मोमेंट डायग्राम आहे. एवढीच फक्त ऍक्च्युअल बेंडिंग मोमेंट डायग्राम. बाकीचे जे मोमेंट आहे ते काय होते एकमेकांना नलिफाय होते प्लस आणि मायनस. म्हणजे ही जी आहे ती बेंडिंग मोमेंट डायग्राम झाली. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता तर कुठल्याही बीमचं जे काही शेअर डायग्राम आणि मोमेंट डायग्राम जे आहे कन्सिस्टंट डिफॉर्मेशन मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो.